तर मी ना पहिल्यांदा मी विचार केला मला ना माझं एक पूर्ण हे जग फिरायचंय. मग नंतर विचार केला ऍटलिस्ट भारतही फिरून घेऊ. मग नंतर विचार केला की ऍटलिस्ट महाराष्ट्रात तरी. आणि मग फायनली याच्यावर येऊन मी सुरू करते की मी जर मुंबईमध्ये राहते तर मुंबईमधल्या तरी गोष्टी आपण एक्सप्लोर करू. म्हणून आज हा पहिला एपिसोड असेल माझा, एक्सप्लोर मुंबई विथ मी, विथ मोहिनी. बघू टायटल जे काही देता येईल ते मी देईन. तर आज मी आली आहे एक गिल्बर्ट हिल व्ह्यू पॉइंट म्हणून आहे अंधेरी वेस्ट मध्ये. मी डिस्क्रिप्शन मध्ये सांगेलच. तर हे आहे माझ्या पाठीमागे, ही आहे टेकडी. आय डोंट नो तुम्हाला कशी दिसते ही टेकडी आहे. तर ह्या टेकडीचा ना एक इतिहास आहे. जसं की ही टेकडी 66 मिलियन इयर्स अगोदर, म्हणजे किती 6.6 करोड वर्षांपूर्वीची काहीतरी व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटीमुळे ना ही टेकडी अशी बनली. आणि ती तेव्हापासून अशीच आहे. म्हणजे किती वर्षाचा इतिहास या टेकडीने बघितलाय. आता ती मला सांगणार नाही ऑब्व्हियसली, मी बोलू शकत नाही. पण म्हटलं की ह्या टेकडीवरती जाऊन बघायला आणि याच्यावरती सनराईज अँड सनसेट इतका मस्त असतो असं मी बघितलंय. गुगलवरती फोटोज बघितले, व्हिडिओज बघितले, जे काही आहे. तर म्हटलं जाऊन बघायला हरकत नाही. आणि यास एक मिनिट तुम्हाला दाखवते. तर मी आलेली आहे इथं आणि सकाळी सकाळी म्हटलं जरा सनराईज बघून घेऊ. सनसेटचा पॉइंट अव्वा, हा हे असं होतं काहीतरी आपली माहिती न घेता वरती आलं की असं कुठल्या तरी ठिकाणी आलं की बघायला लागतं की इथं लागलेलं आहे लॉक. शायद ये रोहित ना 7 बजे खुलता है, 7 से 12 सुबह का. आणि मी ते बघितलं होतं ऑनलाईन. मग मी लक्षात ठेवायला हवं होतं. ठीक आहे, बघू 7 वाजेपर्यंत थांबावं लागेल इथे. खूप वेळाच्या प्रतीक्षेनंतर हे गेट उघडलेलं आहे. हे गेट उघडलेलं आहे. इथून आत जाते आणि हे आहे इथं वर. तरी मी चढून वरती आलेली आहे. इथून हा जो पॉईंट दिसतोय इथून आतमध्ये खाली अजून स्टेअर्स आहेत. त्या तिथून मी आलेली आहे अशी वरती. आणि मग इथून आणि फायनली हे गेट. हे डॉगेश भाई काय आमचा पिछा सोडत नाहीये. तर या गेट मधून आई नाही कुठून हा एक खालचा एरिया आहे. आणि परत अजून एक वरती जाण्यासाठी गेट आहे जे तिथं मंदिरात जाऊ शकतो आपण. पण मंदिरासाठी अजून जे महाराज जे आहेत ते आलेले नाहीयेत म्हणून त्यांच्यासाठी वेट करतोय. तर हे जे गेट आहे कोणतं, हे गेट ते महाराज जे आल्यानंतरच ओपन होणार आहे. तोपर्यंत ती ओपन होणार नाहीये. म्हणून आता त्यांचा वेट करत बसलोय. म्हणजे किती वेट करावा लागणार आहे काय माहित. तर इथे वरती ना हे एक गावदेवी मंदिर आहे. त्या मंदिरासाठी. आणि त्यांनी लगेच, मी जसं म्हटलं की नाही आता वेट करावा लागेल तर नाही, मग मी कशी खरी असू शकते. मला खोटं पडण्यासाठी त्यांनी हा दरवाजा उघडलेला आहे. आणि मी आता चाललेली आहे वरती. सो फायनली चढत पायऱ्या चढत दम लागत, खूप दम लागलेले. पण मी इथं पोचली आहे. आणि म्हणजे हे ज्या पायऱ्या आहेत, हे जी टेकडी आहे 200 फीट वरती आहे. त्याच्यामुळे थोडासा दम लागला. पण न थांबता सिंगल याच्यामध्ये ही चढलेली आहे. तर तुम्हाला मी दाखवते मंदिर. काय मस्त हवा चालली मी सांगू. म्हणजे असं वाटतं जर स्वच्छ हवेचा आनंद घ्यायचा असेल तर इथे या. मस्त सूर्य घ्यायचंय, विटॅमिन डी घ्यायचंय तर इथे या. आणि मी आता तुम्हाला ना पूर्ण म्हणजे या इथे जे आहे असं रेलिंग लागलंय आणि हा जो रस्ता आहे हा रस्त्यावर पूर्ण तुम्हाला फिरून दाखवेल की कसा व्ह्यू आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता पूर्ण अशी ही टेकडी आहे.
आहे विटामिन डी. आणि हा आहे सिटीचा व्ह्यू. आणि ऍक्च्युली आता जर सूर्य जर इकडून उगवलाय तर तो हा फिरून इकडे मावळेल. करेक्ट, पूर्व पश्चिम. तर सनसेटला जो इथून या बिल्डिंगच्या मधून, ते कुठून, हा, या बिल्डिंगच्या मधून ज्यावेळेस सनसेटला सूर्य खाली जाईल त्यावेळेस बघण्यासारखा नजारा असेल. गोल्डन आवरला 6 to 7, ते 6 to 7च्या मध्ये जो गोल्डन आवर असेल त्याच्यामध्ये सनसेटचा व्ह्यू खूप मस्त असेल. मी ट्राय करेन, परत एकदा येईल इव्हनिंगला, जेणेकरून तुम्हाला सनसेट पण दाखवता येईल. आणि मस्त व्ह्यू आहे यार. तर अशा पद्धतीने सगळं देवदर्शन झालेलं आहे. सगळा हा जो स्पॉट आहे तो बघून झालेला आहे. आणि परत या ज्या दर्दनाक पायऱ्या आहेत त्या उतरत, आता उतरताना जास्त त्रास होणार नाही पण त्या उतरत जावं लागणार आहे. सो आणि मला असं वाटतं की हे ना सक्सेसफुल ट्रिप होती. माझा पहिलीच ट्रिप होती अशी काहीतरी व्लॉग बनवण्याची. तर मला असं वाटतं की हा यार मी करू शकते. येस, जसं की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला काय वाटतंय की मी खरंच बनवू शकेन? तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. आणि मेन महत्वाचं असं आहे की सकाळी सकाळी जे फिरायचं फिलिंग आहे ते कुठेच नाहीये यार. सकाळी सकाळी फ्रेश हवा असते, फ्रेश मूड असतो. हा, थोडे डोळे सुजलेले असतात, चेहरा असा गप फुगलेला असतो, पण चालेल, तेवढं चालवून घेऊ शकतो आपण. आणि हे मी फुल घेतलेलं आहे, झाडाचं तोडलेलं नाहीये, बिलकुल नाही. तिथंच झाडाच्या खालीच नुकतंच पडलेलं एक फुल होतं, ते उचलून मी घेऊन आली आणि मला ते खूप आवडलेलं आहे. आणि मी याच्यासोबत खूप फोटोज काढलेले आहेत. आणि इतक्या साऱ्या पायऱ्या उतरून मला खाली जायचं आहे. तर हे खूप छान मस्त होतं सगळं आणि मला खूप छान वाटतंय. वा, काय सनलाईट येतो एकदम तुंबेश्वरी. आणि आताचा जो ऍटमॉस्फिअर आहे ना ते जास्त पावसाळा नाहीये, उन्हाळा जास्त नाहीये, पावसाळा आहे पण आता पाऊस पडत नाहीये. पण मध्ये जो 15-20 दिवस जो मुंबईमध्ये पाऊस पडलेला आहे, एकदम धो 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 पाऊस पडलेला आहे, श्वास घ्यायलाही जागा दिलेली नव्हती त्यांनी. पण आता तो थोडा थांबलाय, त्याच्यामुळे मग म्हटलं की हे परफेक्ट टायमिंग आहे असं काहीतरी व्लॉग वगैरे चालू करायचा किंवा फिरण्याचा. कारण की उन्हाळ्यात मुंबईमध्ये फिरणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुल्हाडी मारून घेणे. आणि हे एक प्लेस असं होतं जे की काखेत कळसण गावाला वळसा. म्हणजे मुंबईमध्येच इतकं छान प्लेस आहे, अंधेरीमध्ये, म्हणजे मी वर्सोमध्ये राहते, अंधेरीमध्येच इतकं छान प्लेस आहे, जागा आहे जी दूर कुठेतरी बघत जाण्यापेक्षा पहिल्यांदा इथेच चालू करू. म्हणून हा होता आजचा ब्लॉग. तर भेटू परत पुढच्या ब्लॉग मध्ये. मी कुठे जाते, काय करते वगैरे आपण ही आता सिरीज चालूच ठेवणार आहे. तोपर्यंत बाय बाय.